पहिल्याच महासभेपूर्वी पालिकेत गदारोळ. गटनेत्याला स्वतंत्र दालन नसल्याने भाजप नगरसेवकांचा आयुक्तांच्या दालनात ठिय्या. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या नव्या कार्यकाळातील पहिल्याच महासभेपूर्वी प्रशासन आणि सत्ताधारी यांच्यातील तणाव उफाळून आल्याचे चित्र पाहायला मिळाले. भाजप गटनेत्याला स्वतंत्र केबिन उपलब्ध करून देण्यात आले नसल्याच्या मुद्द्यावरून भाजपच्या नगरसेवकांनी आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन करत जोरदार गदारोळ केला. पालिकेचे आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांच्या दालनात भाजपच्या नगरसेवकांनी एकत्र येत प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. यामुळे महासभेपूर्वीच पालिका मुख्यालयातील वातावरण तापले होते. भाजप गटनेते अशोक शेळके यांनी गटनेत्याच्या कामकाजासाठी स्वतंत्र दालन देण्याची मागणी यापूर्वीच प्रशासनाकडे केली होती. मात्र या मागणीवर कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. याबाबत विचारणा केल्यानंतर आयुक्तांनी हा विषय महापौरांच्या निर्णयाधीन असल्याचे सांगितल्याने भाजप नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली. नगरसेवकांचे म्हणणे आहे की गटनेत्याला स्वतंत्र दालन उपलब्ध करणे ही प्रशासनाची जबाबदारी असून त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे विरोधी पक्षाच्या कामकाजात अडथळे निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेवकांनी थेट आयुक्तांच्या दालनात जाऊन ठिय्या आंदोलन सुरू केले. काही काळ पालिका मुख्यालयात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. महासभेपूर्वीच हा वाद उफाळल्याने आगामी काळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महासभेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या आंदोलनामुळे पालिकेतील राजकीय वातावरण तापले आहे. विरोधी पक्षाला मूलभूत सुविधा न देणे हा लोकशाही पद्धतीला धरून नसल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. गटनेत्याला स्वतंत्र दालन मिळणे ही मूलभूत गरज आहे. याबाबत आम्ही प्रशासनाकडे यापूर्वीच मागणी केली होती. मात्र अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. विरोधी पक्षाच्या कामकाजात अडथळे येऊ नयेत यासाठी आम्ही हा मुद्दा उपस्थित केला आहे. पहिल्याच महासभेपूर्वी उद्भवलेल्या या वादामुळे वसई विरार महानगरपालिकेतील राजकीय समीकरणे अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत. प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेते आणि या प्रश्नावरून पुढील काळात काय भूमिका घेतली जाते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांना 11 तारखेला पत्र दिलंय की भारतीय जनता पार्टीच्या गटाला कार्यालय हवं. तर मनोज कुमार सूर्यवंशीने 11 तारखेपासून आज महासभा आहे 20 तारखेला ह्याच्या आधी आम्हाला आढावा बैठक घ्यायला नको का? तर आम्हाला कार्यालय नाही दिलं आणि मनोज कुमार सूर्यवंशीची एवढी हुकुमशाही आहे की त्याने आम्हाला उत्तर नाही दिलंय की आमच्या लोकप्रतिनिधी आहे ना आम्ही, तर आमच्या लोकप्रतिनिधीला 7 दिवसाच्या आत उत्तर देणं बांधील आहे ना. लोकप्रतिनिधींना उत्तर देत नाहीत मनोज कुमार सूर्यवंशी आणि आम्ही हे विचारायला आलो. त्यांच्या दालनात आम्ही आंदोलन केलं तर ते लाठीचार्ज करण्यासाठी पोलीस प्रशासन बोलवतात आणि हे सगळं झाल्यानंतर ते आम्हाला पत्रही देत नाहीत आणि देतात ते पत्र कोणाकडून देतात तर त्यांच्या पीए कडून. 2 ॲडिशनल मनोज कुमार सूर्यवंशी हे जर इथे बसलेले असतात आणि ते आम्हाला यांच्याकडून पीए कडून पत्र देणार. मनोज कुमार सूर्यवंशी हे लोकप्रतिनिधीचा अपमान करतायत. आता आम्हाला जोपर्यंत कार्यालय नाही मिळत तोपर्यंत आता आम्ही महासभेत जातोय. जनतेचे प्रश्न मांडणं महत्वाचं आहे. त्यामुळे महासभेतून पुन्हा येऊन आम्ही मनोज कुमार सूर्यवंशीच्या दालनात आंदोलन करणार आहोत.